आज देवाच्या पवित्र वचनाकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करीत असताना एका महत्त्वाच्या विषयावरती आपण फोकस करणार आहोत. बऱ्याचदा खूप लोक किंवा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये लोक देवाच्या लोकांशी वैर प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. अगदी उत्पत्तीच्या काळापासून आजपर्यंत अनेक ठिकाणी देवाच्या लोकांचा विरोध केला जातो, वैर केलं जातं. आणि ज्या ज्या वेळेस देवाच्या लोकांचा विरोध झालेला आहे त्या प्रत्येक समयी परमेश्वराने हे दाखवून दिलेलं आहे की तो आपल्या लोकांचा बचाव करणारा आणि त्यांच्या बरोबर राहणारा परमेश्वर आहे. आमेन. बऱ्याच वेळा आपण विचार करतो की माझ्याबद्दल कोण काय बोलतं, आणि ज्यावेळेस आपल्या परिवारामध्ये आपण असतो त्यावेळेस जशी आपली लहान लेकरं आहेत किंवा घरातले कुणी पण असतील, काहीतरी चांगलं काम केलं, पूर्ण परिवार त्यांची वाहवा करतात आणि आपण म्हणतो की खूप चांगलं काम केलं. मुलाने शाळेत पहिला नंबर आणला, आईबापांना दुःख होणार का आनंद होणार? नक्की. प्रभूला धन्यवाद. मग आई बाप त्याचा लाड करणार, त्याची वाहवा करणार, माझ्या मुलासारखा हुशार, कारण त्यांनी पहिला नंबर आणलेला आहे. आणि मग ज्या वेळेस आपण चांगल्या गोष्टी करतो आपल्या आजूबाजूचे आपल्या परिवारातले लोक त्या गोष्टींची वाहवा करतात, स्तुती करतात, आपल्याला ते चांगलं म्हणतात. आपल्या वर्गातले, आपल्या शाळेतले, आपल्या ऑफिसमधले, आपल्या आजूबाजूचे, आमचे शेजारी, चांगल्या गोष्टींबद्दल नक्कीच आपली स्तुती होते. पण जे आपले वैरी असतात ते कधीच आपल्याबद्दल चांगलं बोलत नाहीत. नेहमी ज्यांच्या मनात तुमच्याविषयी तिरस्कार आहे, कदाचित समोर आल्यानंतर असं वाटेल की आत्ता 2-4 किलो मधच खाऊन आलेले आहेत, गोड गोड बोलतील, बाई काय साडी आहे तुझी अशी. मी थोडी पुढे गेली, भंगार साडी इथं भेटते धारावीमध्ये. असे काही लोक ज्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी वैर भावना असते ते कधीच तुमच्याविषयी चांगलं बोलत नाहीत. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला ती बात किंवा त्यांचं बोललेलं कुठून तरी कळतं आणि मग आपल्याला कळतं की हा माझा वैरपणा करणारा व्यक्ती आहे आणि तो माझ्याबद्दल चांगलं तुम्ही बोलत नाहीत आज. तो माझा वैरपणा करतो, तो माझ्या विरोधात वागतो किंवा ती माझ्या विरोधात वागते, ती माझ्याबद्दल नेहमी वाईट बोलत असते. पण आज रात्री देवाच्या पवित्र वचनातून आपण ऐकणार आहोत. आज परमेश्वराचं वचन ज्या कानांपर्यंत वचन जात आहे अशा माझ्या प्रत्येक भावा बहिणीसाठी, लहान थोरांसाठी आजचं वचन आहे. तुमचे वैरी आज नंतर तुमची स्तुती करणार आहेत. तुम्ही ऐकलं नाही वाटतं? मी म्हटलं तुमचे वैरी आज नंतर तुमची वाहवा करणार आहेत. जे तुमच्या विरोधात बोलत होते, ज्यांनी तुमचा तिरस्कार केला, ते तुम्हाला आनंदाने मिठी मारतील. ज्यांनी तुम्हाला खाली दाखवलं, परमेश्वर त्यांच्या नजरे देखत तुम्हाला उंच करणार आहे. तुमच्यावरती आरोप टाकणारी प्रत्येक जिव्हा परमेश्वर त्याचं शासन करील आणि ज्या मुखातून तुम्हाला शिवीगाळ ऐकायला मिळाली, प्रभूचा आत्मा सांगत आहे, त्याच मुखातून तुमची स्तुती होणार आहे. ज्या ज्या लोकांनी आजपर्यंत तुम्हाला छळलंय, देवाच्या भवनात देवाचा दास या नात्याने त्याच्या उपस्थितीत मी तुम्हाला सांगत आहे, आपल्या वैऱ्यांना आज माफ करून टाका, त्यांची क्षमा करा, म्हणजे परमेश्वर तुमच्या बाजूने लढेल आणि त्यांच्या मुखातून आज नंतर प्रभूचं नाव निघेल आणि ते तुमची वाहवा करतील. आमेन. इयोब याचा पहिला अध्याय 10वं वचन. तो त्याचं घर
व त्याचे सर्वस्व, सगळे म्हणा, तो, त्याचे घर, त्याचे सर्वस्व. तो म्हणजे कोण आहे माहिती आहे का? इयोब आहे. इयोब 1:10 मध्ये सांगितलंय तो म्हणजे इयोब. ॲक्च्युली या ठिकाणी इयोबाचं मधल्यामध्ये त्याची खिचडी झाली किंवा त्याला तो पिसला जात आहे मधल्यामध्ये. एकीकडून परमेश्वर आहे, दुसरीकडून सैतान आहे. एकीकडून परमेश्वर आहे, दुसरीकडून सैतान आहे. ॲक्च्युली युद्ध देवामध्ये आणि सैतानामध्ये. किती लोक आमेन म्हणतील? इयोबमध्ये आहे. इयोबाकडं जसं प्रत्येक माणसाकडं ऑप्शन असतात, उजवीकडं जायचं की डावीकडं जायचं, चांगलं काम करायचं की वाईट काम करायचं, शिव्या द्यायच्या की आशीर्वाद द्यायचे, वाईट करायचं की चांगलं, प्रत्येकाकडे जसे ऑप्शन आहेत, इयोबाकडे पण 2 ऑप्शन आहेत, देवाच्या बाजूने राहायचं की सैतानाच्या बाजूने राहायचं. आणि हा इयोब नेहमी देवावरती नितांत श्रद्धा टाकून राहतो. आता हे पाहून तुम्ही देवाच्या मिठीत आहात, देवाच्या जवळ आहात, हे पाहून एक जण आहे, त्याला खूप त्रास होतो, ॲसिडिटीचा त्रास होतो, त्याला मळमळ होते, जळजळ होते, असं खूप त्याला कसं तरी व्हायला लागतं. आणि त्याला वाटतं की मी काय करू आणि काय नको करू. मग त्यावेळेस तो आता परमेश्वराशी बोलतोय की तो म्हणजे इयोब, तो, त्याचे घर व त्याचे सर्वस्व याच्या भोवती तू कुंपण घातले आहेस ना. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. याचा अर्थ जेव्हा त्या इयोबाचे दान धर्म होत होते, तो अर्पण देवासाठी द्यायचा, देवाशी तो कनेक्ट होता, देवासाठी तो काही पण करायला तयार होता. त्या काळामध्ये जेव्हा इयोब संपन्न होता, त्या काळात सैतान त्याला टच करू शकत नव्हता, असं बोट पण लावू शकत नव्हता. का? कारण बायबल सांगतं त्याच्या भोवती, त्याच्या घराभोवती आणि त्याच्या सर्वस्वाभोवती देवाच्या सामर्थ्याचं कुंपण होतं. हालेलुया. परमेश्वराने त्याला घेरलेलं होतं. परमेश्वराच्या कुंपणामध्ये, परमेश्वराच्या मिठीमध्ये इयोब आहे. जोपर्यंत देवाचं कुंपण त्याच्या भोवती आहे, सैतान काहीच करू शकत नाही. आणि ही इयोबासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हालेलुया. ही इयोबासाठी अभिमानाची गोष्ट आहे. इयोबाकडं 7,000 मेंढरं आहेत, ही त्याच्यासाठी अभिमानाची गोष्ट नाही. इयोबाकडं 3,000 उंट आहेत, ही त्याच्यासाठी अभिमानाची गोष्ट नाही. इयोबाकडं 500 बैल जोड्या आहेत, 500 गाढवी आहेत, त्याच्याकडं जी प्रॉपर्टी आहे ती गोष्ट त्याच्यासाठी अभिमानाची नाही. पण त्याला अभिमान या गोष्टीचा आहे की माझ्या भोवती माझ्या देवाने कुंपण घातलेलं आहे आणि हे सैताना तू मला काहीच करू शकत नाही. हे जे सैतान बोलतोय ना, देवा तू त्याच्या भोवती कुंपण घातलंय, ही इयोबाची तारीफ आहे. इयोबाबद्दल बोललेले चांगले शब्द आहेत. तुमचे वैरी रेकग्नाइज करतील की तुमच्यावर देवाचा हात आहे. तुमच्या वैऱ्यांना कळेल की तुमच्यावरती देवाचा सामर्थ्याचा हात उतरून आलेला आहे. तुम्ही विचार करत बसता की माझं हे गेलं, माझं ते गेलं, माझं असं गेलं, माझं ते झालं, माझ्या जीवनात हे ते. पण तुमच्या वैऱ्याला माहिती आहे या सगळ्या संकटात पण देवाचा हात तुमच्या जीवनावरती आहे. खऱ्या परमेश्वराने तुम्हाला कधी सोडलेलं नाही आणि तो परमेश्वर त्याच्या लोकांना कधी सोडत नाही. सैतानाच्या मुखातून जे निघतंय ते देवाचं गौरव आहे प्रियांनो. हालेलुया. सैतानाच्या मुखातून देवाची स्तुती निघत आहे. सैतानाच्या मुखातून इयोबाची स्तुती निघत आहे. सैतानाच्या मुखातून हे निघतंय की इनडायरेक्टली हे शब्द सरळ आहेत, पण त्याचा दुसऱ्या बाजूने अर्थ पाहिला तर हे कळतं की जिथं परमेश्वराने कुंपण घातलंय तिथं सैतानाला एंट्री मिळत नाही. त्या घरामध्ये, त्या परिवारामध्ये सैतानाला प्रवेश मिळत. एक दिवस असा होता इस्रायल लोकांसाठी, गुलामीतून तर निघाले, मोशेने त्यांना बाहेर काढले. एका टप्प्यावरती येऊन थांबले
समोर तांबडा समुद्र, उजवी डावीकडं डोंगर आणि पाठीमागून फारोचं सैन्य. कोंडमारा झाला त्यांचा. आता ज्यावेळेस ते निघाले त्यांनी शस्त्र बरोबर आणले नव्हते. ते निघाले त्यावेळेस त्यांच्याकडे फक्त परमेश्वराचं नाव होतं. देवाचं नाव घेऊन ते त्या ठिकाणी निघाले. त्यांच्या प्रवासाला त्यांनी सुरुवात केली. आता फारोचं सैन्य जवळ येतंय आणि लोकांच्या मनाची चलबिचल झाली. मोशेबरोबर डिस्कशन चालू केलं, इथं कशाला आणलंस आम्हाला मारायला. काही लोक तात्पुरत्या संकटाला पाहून लगेच बोलायची घाई करतात. काही लोक तात्पुरते अडचण जेव्हा दिसते त्यांना, कधी कधी गोष्टी न कळाल्यामुळे मनुष्य चुकीचे निर्णय घेतो. ह्या इस्रायल लोकांना कळालं नाही कुठल्या देवाने त्यांना बोलवलंय. आकाशाचा पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर, ज्याच्या फुंकरीने सैन्य नष्ट होतात, ज्याच्याकडे अफाट सामर्थ्य आहे, त्या परमेश्वराने त्यांना बोलवलंय. विसरले ते. आम्हाला कबरा नव्हत्या का, आम्हाला तिथं का नाही मरू दिलं. नुसती मारायची भाषा. परमेश्वराने नंतर त्यांचा बरोबर कार्यक्रम केला पुढे, पण त्या दिवशी ते असंच बोलत होते. आणि मग तुम्हाला आणि मला नक्की माहीत आहे की देवाने मोशेला सांगितलं आपला हात समुद्रावरती उगार. देवाच्या दासाने जसा हात समुद्रावरती उगारला, समुद्राचे 2 भाग झाले. इस्रायल लोक त्याच्यातून चालून गेले आणि मिस्रचे जे सैन्य होतं फारोचं, ते म्हटलं आपण पण जाऊ. ज्या रस्त्याने हे लोक गेलेत त्या रस्त्याने ते काय म्हटले, ज्या मार्गाने हे यहोवाचे लोक, इस्रायल लोक गेलेत, त्या मार्गाने आपण पण जाऊ. घ्या रथ सगळे आतमध्ये, आतमध्ये चला, जाऊ त्या कोरड्या भूमीतून जिथून इस्रायल लोक आता पार झालेत, समुद्रातच धरू यांना, मध्येच मारू. आणि जसे हे लोक तिथं घुसले, बायबल सांगतं परमेश्वराने, परात्पर देवाने त्या सैन्याच्या रथांची चाकं उखडून काढून टाकली. किती लोक आमेन म्हणतील. का माहिती आहे का, हे बिचारे सगळे लेकरं बाळं घेऊन पायी चाललेत आणि त्यांचा पाठलाग कशाने होतोय, घोडे आणि रथांनी. मिसर सारखे घोडे अख्ख्या जगात कुठंच मिळत नव्हते. मिसर सारखे रथ अख्ख्या जगात कुठंच मिळत नव्हते. आणि त्यांना गर्व होता त्यांच्या घोड्यांवर आणि त्यांच्या रथांवर. पण जे पुढं चालले होते त्यांना गर्व होता यहोवाच्या नावावर. आणि म्हणून त्या यहोवा परमेश्वराने वैऱ्याच्या रथाची चाकं उखडून काढली. आता ते फारोचं सैन्य काय म्हणतंय ते ऐका. निर्गम याचा 14वा अध्याय आणि 25वा वचन. निर्गम 14:25. त्याने त्यांच्या रथाची चाके काढून ते चालवणे कठीण केले. चाकच निघाल्यावर काय रथ चालणार आहे, कठीण केले. तेव्हा मिस्री लोक म्हणू लागले, आपण इस्रायलापासून पळून जाऊ, कारण कोण लढतं, कारण परमेश्वर त्यांच्या बाजूने मिस्रांशी लढत आहे. हालेलुया. ते लढत नाहीत, पण त्यांच्या बाजूने त्यांचा देव आपल्याशी लढतोय. त्यांच्या देवाने आमच्या रथाची चाकं काढली आहेत. त्यांच्या देवाने आमचे मार्ग बंद केले आहेत. त्यांच्या देवाने आमचं पुढं जाणं कठीण केलंय. आज नंतर तुमचे वैरी हेच तुमच्याबद्दल म्हणतील, त्यांच्या देवाने आम्हाला अडवलंय. त्यांचा देव आमच्याशी लढतोय. हालेलुया.
परत एकदा मोशेने हात उगारला. ॲक्च्युली कसं नाही, युद्धामध्ये मोशेने हात उंच केले होते इस्रायल लोकांच्या, मग युद्ध जिंकायचे. हात उगारणं म्हणजे काय? सगळ्यांनी करा असं. हात उगारणं म्हणजे काय? होतो का नाही बाजूला, हात उगारणं त्याला म्हणतात. मोशेने हात उगारला, समुद्र लगेच इज्जतमध्ये रस्ता तयार करून दिला. हात मोशेचा आहे पण दास देवाचा आहे. याचं नाही ऐकलं तर समुद्र गायब होऊ शकतील. ऐकावं लागेल. परत मोशेने हात उगारला आणि बायबल सांगतं पाणी पहिल्यासारखं झालं. आणि अशी घटना त्या दिवशी घडली की त्या लाल समुद्राच्या तीरावरती, त्या तांबड्या समुद्राच्या, त्या रेड सीच्या सगळ्या किनाऱ्यावरती सगळी प्रेतच प्रेतं पडली होती. आणि त्या दिवसानंतर इस्रायल लोकांनी मिस्री सैन्य परत आयुष्यात कधीच पाहिलं नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, तुमचे वैरी तुमची प्रशंसा करतील आणि ज्यावेळेस ते तुमची तारीफ करतील त्यांना सांगायचं, स्तुतीच्या योग्य फक्त एकच आहे, तो माझा परमेश्वर आहे. तू तारीफ करायची माझी करू नको, माझ्या देवाची कर. मी जो आहे तो मी माझ्यामुळं नाही, मी त्याच्यामुळं आहे. आणि तुला स्तुती करायचीच असेल तर माझ्या देवाची स्तुती कर. आमेन, हालेलुया. येशू ख्रिस्त ज्यावेळेस चिन्ह चमत्कार करत होता, अद्भुत कार्य करीत होता, लोक त्याला ओळखायला फसले. ॲक्च्युली खूप लोक, कारण की येशू कोण आहे हे ओळखण्यासाठी पवित्र आत्मा लागतो. जगात तुम्ही विचारा येशू कोण आहे, ते म्हणतील ख्रिश्चन लोकांचा देव आहे, तो पाववाल्यांचा देव आहे. तू कुठं काही पण बोलतील तुम्हाला. जिथं जाल तुम्हाला तो हां ते चमत्कार करतो ना, ते हां हा येते, हां ते हालेलुयावाले लोक ना, त्यांचा देव आहे तो. म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी येशूची तुम्हाला वेगळी वेगळी ओळख दिसेल. का? कारण पवित्र आत्मा नाही आहे. येशू कोण आहे हे ओळखण्यासाठी तुम्हाला ते रिव्हिलेशन पाहिजे. किंवा त्या व्यक्तीने किंवा त्या माणसाने, समजा उदाहरणार्थ एखादा व्यक्ती पापात पडलेला आहे, पण त्याच्या आधी जर तो कधी पवित्र आत्म्याने भरलेला असेल किंवा देवाच्या उपस्थितीत असेल, तेव्हा त्याला रिव्हील झाला असेल आणि तो पापात पडलेला आहे, तेव्हा पण तो ओळखू शकतो की हा देवाचा पुत्र आहे. प्रभू तुम्हाला सहाय्य करो. ठीक आहे. तर काय झालं, एक दिवशी येशू ख्रिस्त दुष्टात्म्याला धमकावत होता. कोणाला धमकावत होता? दुष्टात्म्याला. वाचूया आपण लूक 8 अध्याय 28 वचन. लूक चॅप्टर 8 वर्स 28. लूक 8 आणि 28. तो येशूला पाहून ओरडला व त्याच्या पुढे पडून मोठ्याने म्हणाला. दुष्टात्मा काय म्हणतोय ऐका. हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला विनंती करतो, मला पीडा देऊ नको. जे रहस्य आजूबाजूच्या लोकांना कळत नाही, ते रहस्य दुष्टात्म्याला माहीत आहे की हा देवाचा पुत्र आहे. का बरं? कारण की ह्या दुष्टात्म्यांनी, ह्या सैतानाने तो पडण्याच्या आधी स्वर्गात येशूला आधी पाहिलेलं आहे. किती लोक आमेन म्हणतील? त्याच्याकडे काही पवित्र आत्मा वगैरे काही नाही. आधी जेव्हा तो चांगल्या दशेत होता तेव्हा त्याने येशूला आधी ओळखलं होतं. आणि म्हणून ती जुनी ओळख, किती लोक आमेन म्हणतील? जुनी ओळख खूप महत्त्वाची असते. हालेलुया. आणि म्हणून जिथं देवाचं खरं काम चाललंय, सैतानाला बरोबर कळतं की इथं देवाचं खरं काम आहे आणि इथं आपल्याला पण शिरण्याची गरज आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तो प्रॉब्लेम क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो. इथं देवाचं गौरव, सैतान परमेश्वराचा वैरी आहे प्रियांनो. आणि त्या वैऱ्याच्या मुखातून देवाचं गौरव होत आहे की हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? तू मध्ये का पडतोस?
ॲक्च्युली त्याला डोक्यावर मार लागलेला आहे, त्याच्यामुळे त्याला पूर्वीपासूनच असा येतो. वरून पण फेकला, नंतर येशूनी पण त्याचं मस्तक ठेचलं, त्याच्यामुळे त्याला खूप गोष्टी समजत पण नाही, त्याच्या डोक्यात शिरत पण नाही, कारण त्याचं डोकं सैतानाचं ठेचलं गेलेलं आहे आणि म्हणून त्याला बऱ्याच गोष्टी कळत नाहीत. तो मध्ये का पडला? कारण तो मध्यस्थ आहे, तो आमचा वकील आहे. किती लोक आमेन म्हणतील? येशू आमचा वकील आहे, आमचा मध्यस्थ आहे. आमची बाजू पित्यासमोर मांडण्यासाठी तो मध्यस्थ आहे. जर आम्ही डायरेक्ट जजकडे गेलो, जज म्हणाल तुमचा वकील कोण आहे? वकील नाही आला, ठीक आहे, तुला फाशीची शिक्षा. मग ज्यावेळेस वकील तुमचा येणार, तो सांगणार साहेब ही अशी केस आहे आणि ह्या व्यक्तीचा सगळा गुन्हा 2000 वर्षापूर्वी मी स्वतःवरती घेतलेला आहे, याला निर्दोष सोडून द्यावं. ओके, वकिलाने सांगितलं, शिक्का सोडून द्यायला. मध्यस्थ महत्वाचा आहे आणि तो मध्यस्थ येशू ख्रिस्त आहे. तू मध्ये का पडतोस हे सैतानाला कळत नाही, ते आम्हाला कळतं. तो का मध्ये पडतो आणि तो मध्ये पडणार. कोणी पडो नाहीतर पण येशू मध्ये पडणार. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. प्रभू मध्ये पडणार, तो येणार, तो मदत करणार. कोणी येऊ अगर न येऊ, पण तो आमचा मध्यस्थ आहे, तो आम्हाला मदत करणार आहे आणि तो आमच्यासाठी पुढे येणार आहे. सैतान त्याला विनंती करतो, दुष्टात्मे मला पीडा देऊ नकोस. जोपर्यंत दुष्टात्मा त्या व्यक्तीमध्ये आहे, दुष्टात्मा त्या व्यक्तीला पीडा देतोय. बघा काय गणित आहे. जोपर्यंत दुष्टात्मा त्या माणसात आहे, तोपर्यंत दुष्टात्मा त्या व्यक्तीला पीडा देतोय. येशू आला की दुष्टात्म्याला पीडा चालू होते आणि तो व्यक्ती मोकळा होतो. विशेष आहे. हालेलुया. याचा अर्थ काय? ज्यांनी तुम्हाला छळलंय त्यांनी देवाबरोबर पंगा घेतलाय. ज्यांनी तुमची निंदा केली आहे, ज्यांनी तुमचा छळ केलाय, ज्यांनी तुमचा विरोध केलाय, तुम्ही सत्य असताना देखील जे तुमच्या विरोधात उठले ते तुमच्या नाही, तुमच्या देवाच्या विरोधात उठलेले आहेत. आणि म्हणून तुम्हाला कुणाला शिव्याशाप द्यायची गरज नाही. कॅन्सल. असा लाड करायचा, असं नाही करायचं. कोड लँग्वेज आहे, सगळ्यांना नाही कळणार. प्रभू तुमच्यावर दया करू. हालेलुया. हे परात्पर देवाच्या पुत्रा, मध्ये का पडतोस? ही परमेश्वराची स्तुती आहे, वैऱ्याच्या मुखातून निघालेली. वैऱ्यामुळे, तुमच्या शत्रूमुळे तुमचे काय फायदे होतात ऐका. ऐकता सगळे? हो का नाही? ऐका. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, स्तोत्र 23:5. तू माझ्या, साम्स 23:5, तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्या पुढे ताट वाढतोस. सगळ्यात पहिलं तुमच्यासाठी आशीर्वाद आहे. जर तुम्हाला शत्रू असतील तर तुम्ही कधीच उपाशी राहणार नाही, कारण देवाची स्टाईल आहे की तुमच्या वैऱ्याला धडा शिकवण्यासाठी त्यांच्या समोर तो तुम्हाला तृप्त करील. तो तुझ्या वैऱ्यासमोर तुझ्या पुढे ताट वाढणारा देव आहे. आमीन. सैतान नेहमी अतृप्त आत्मा आहे. कशाने त्याचं तृप्त होत नाही मन, कशानेच. आणि परमेश्वर त्याला नेहमी अतृप्त ठेवणार आहे. आणि देवाचे लोक नेहमी उत्तम भोजनाने तृप्त होतील. हालेलुया. जे वचन तुम्ही ऐकताय, हे रिव्हिलेशन ऐकून जे तुम्ही प्रेज द लॉर्ड हालेलुया करताय ना, लांब कुठं तिथपर्यंत आवाज जात असेल, त्या संदेश त्याला काहीच कळत नसेल. हे काय बोलतायत आणि एवढं काय आरडाओरडा चाललाय यांचा, मला काहीच समजत नाही. कारण तुझ्याकडे आमच्या पवित्र आत्मा नाही ना. तुझ्याकडे कोण नाही? तुझ्याकडे पवित्र आत्मा नाही तर तुला काहीच कळणार नाही. तो फसवा आहे, तो धूर्त आहे, तो टाकला गेलेला आहे. त्याला ह्या गोष्टी ज्ञात होऊ शकत नाही, त्याचं रिव्हिलेशन त्याला मिळणार नाही. आणि म्हणून तो नेहमी अतृप्त राहणार आहे. तो इच्छा करेल तुमचा नाश करण्याचा, पण तो कधीच यशस्वी होणार नाही.
कारण की देव आपल्या पक्षाचा आहे. आमेन. परमेश्वर उत्तम गोष्टी देऊन तृप्त करणारा देव आहे. उत्तम गोष्टींनी तृप्त करणारा देव आहे. तुमच्या आयुष्यात ज्या ज्या तुम्ही इच्छा ठेवल्यात त्या परमेश्वर तुमच्या पूर्ण करणार आहे. आणि तुमचे वैरी पाहतील आणि हेच म्हणतील, याचा देव किती चांगला आहे, ह्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. हालेलुया. तुमच्या वैऱ्या देखत तो तुमच्या पुढं ताट वाढणार आहे आणि त्याची प्लेट नेहमी रिकामी राहू द्या. बोला येशू मसीह की. किती लोकांना विश्वास आहे की तो राजा आहे, म्हणजे तो राजांचा राजा आहे, आपण पण राजा आणि राणी आहेत. तो राजा आहे, राजाला राजासन असतं का नसतं? मग आपण पण राजे आहेत, मग आपल्याला पण राजासन असलं पाहिजे की नको? का रस्त्यावर बसायचं, जमिनीवर बसायचं? आम्हाला पण राजासन पाहिजे. तर ज्यावेळेस राजा दरबार भरलाय, राजा राजासनावरती बसतो, देवबाप बसलाय राजासनावरती, तर ते राजासन आहे ना ग्राउंडपेक्षा नेहमी उंच असतं. आणि मग तिथं बसण्यासाठी पायऱ्या पाहिजेत. काय पाहिजे? मोठ्या आवाजात थोडं. पायऱ्या पाहिजेत. असं तुम्ही डायरेक्ट काय पाहिजेत? स्टेप्स पाहिजेत. त्या स्टेप्स असण्यासाठी एक देवाने विशेष योजना केली. मत्तई 22 आणि 44. मॅथ्यू चॅप्टर 22 वर्स 44. परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली घालीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस. शत्रूंना इंग्लिश बायबलमध्ये काय लिहिलंय? द लॉर्ड सेड अनटू माय लॉर्ड, सिट यू ऑन माय राईट हँड टिल आय मेक युअर्स एनिमीज युअर फुटस्टूल. घरात आपल्या असतात ना पाय ठेवायला स्टूल, तसे तुमच्या पायाखाली स्टूल म्हणून काय वापरायचं आज नंतर? तुमचे वैरी तुमच्या पायाखाली परमेश्वर ठेवणार आहे. एखादा आजार आहे, आज नंतर तो तुमच्या पायाखाली. तुमची गरिबी, डोक्यावर कर्ज झालंय, लोन आहे डोक्यावर. लोन कुठं आहे? कर्ज, टेन्शन. लोकांना डोक्यात टेन्शन येतं, आपल्या पायाखाली टेन्शन आलंय. बोला येशू मसीह की. हालेलुया. याचा अर्थ एक एवढा मोठा प्रॉब्लेम आलाय, इतका हाईट आहे त्या प्रॉब्लेमची, मी इथं खाली उभा आहे. हा एवढा मोठा प्रॉब्लेम आलाय म्हणून समजायचं की मी ज्यावेळी त्याच्यावरती उभा राहील माझी डिग्निटी वाढणार. बाकीचे ज्यांना प्रॉब्लेम नाही ते सगळे फ्लॅट ग्राउंडवर. ज्याचा प्रॉब्लेम जेवढा मोठा तो त्या प्रॉब्लेमला पायाखाली घेऊन परमेश्वर त्याला तेवढं उंच करणार. आणि म्हणून समस्यांबरोबर फुटबॉल खेळायला शिका. गोल. जितक्या मोठ्या समस्या तेवढ्या उंच राजासनावर तुम्ही बसाल. तुम्ही म्हणाल पास्टर सगळं चांगलं चाललंय, एक तर तुम्ही लबाड आहेत, नाही तर सैतानाचे फ्रेंड आहेत. लाईफमध्ये प्रॉब्लेम पाहिजे. जे लोक जिवंत आहेत त्यांना प्रॉब्लेम आहे, मेल्यावर काहीच नसतं. मुंग्या लागतात, किडे लागतात, काय होतं, चावतं कोणी, लोक शेवटची झापड. सॉरी. फरक पडत नाही. मूर्त्याला फरक पडत नाही, जिवंताला फरक पडतो. आणि म्हणून समस्या आल्यानंतर हे समजायचं की माझ्या देवाने मला उंच करायचं ठरवलंय. त्या अडचणीमध्ये आम्ही हा फायदा घ्यायचा की आता देवाचा गौरव होणार आहे. त्या दिवशी जर मिसरी सैन्य त्यांच्या मागं आलं नसतं ना, तांबडा समुद्र दुभागला नसता. प्रॉब्लेम येतात ते तुमच्या जीवनात हे दाखवण्यासाठी की समस्यांमध्ये देव तुमच्या बरोबर आहे.
समुद्राला दुभागणारा देव तुमच्या बरोबर आहे. किती अद्भुत गोष्ट आहे. तुम्हाला वैरी आहेत म्हणून देव तुम्हाला तृप्त करणार आहे. हालेलुया. हे रिव्हिलेशन नीट लक्ष देऊन ऐकलं तर कळलं, नाही तर वरवर ऐकलं तर म्हणाल अरे असं कसं काय, नाही कळणार. नीट लक्ष देऊन ते 50 वेळा वाचा, तुम्हाला त्याच्यात रिव्हील होईल काय अर्थ दडलाय. ज्यावेळेस वैरी तुमच्याकडे येतात, गल्ल्याताच्या छाताडावर पाय दिला दाविदाने, किती लोक आमीन म्हणतील. प्रभूची स्तुती असो. आज कितीही जायंट मोठा असो, जो तुम्हाला डोळ्यांना असा बघावा लागतो, काय प्रॉब्लेम आहे, थोड्याच वेळात तुम्ही त्याला असं बघाल काय प्रॉब्लेम होता यार, मी उगाच असं करत होतो, काय प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम, काय इश्यू आहे असं म्हटलं पाहिजे. हालेलुया. आमचं इश्यू पॉवरफुल आहे. आमेन. हालेलुया. जीसस पॉवर, जीसस पॉवर, जीसस पॉवर, सुपर पॉवर. बाकी सगळ्या पॉवरलेस पॉवर आहेत, काय उपयोग नाही पायाखाली तुमच्या. त्याच्यानंतर ना वैरी आल्यानंतर मंडळीत ऐक्य वाढतं, परिवारात ऐक्य वाढतं. फिलिपिकरसपत्र 1 अध्याय 27 वचन. फिलिपियन्स चॅप्टर 1 वर्स 27. सांगायचे ते इतकेच की ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा. मी येऊन तुम्हाला भेटलो किंवा तुमच्याकडे आलो नाही तरी तुमच्या संबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे की तुम्ही एक जीवाने सुवार्तेच्या विश्वासासाठी एकत्र लढत एक चित्ताने स्थिर राहता. आमेन. कसे लढत? स्थिर राहता आणि एकत्र येऊन एक चित्ताने स्थिर राहता. देवाच्या दासाची मंडळीकडून अपेक्षा आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या ज्या वेळेस हा इतिहास आहे, मंडळांचा छळ झाला, त्यावेळेस परमेश्वराने मंडळांची उन्नती केली. मध्यंतरी मागील काही वर्षापूर्वी डांग जिल्ह्यामध्ये, गुजरातला चर्चेस जाळले. तिकडच्या पास्टर लोकांना ज्यावेळेस भेटायची मला देवाने संधी दिली, तर त्यांनी सांगितले की मी खूप हळहळ केली. म्हणलं खूप आम्हाला वाईट वाटलं, आम्ही इथं मोर्चे काढले मुंबईमध्ये, आम्ही खूप प्रार्थना करत होतो, हे ते बऱ्याच गोष्टी मी बोलत होतो. ते म्हटले पास्टर, जे चर्च जाळले ना त्यांनी, ते सगळे चटई बांबूचे होते आणि बरं झालं त्यांनी जाळले, आम्ही सगळे पक्के बांधलेत आता. तुम्ही म्हणता असं गव्हर्नमेंट दे, तसं गव्हर्नमेंट दे, लाडू पेढे चारणारं गव्हर्नमेंट दे, आमचा लाड करतील, आम्हाला खूप सपोर्ट करतील. जेव्हा तुम्हाला कम्फर्टेबल वातावरण असेल ना, तेव्हा जिथं 7चं चर्च आहे तुम्ही 9 वाजता चर्चला येताल, सगळं व्यवस्थित आहे, कशाची गरज नाही. हे प्रभू तुला धन्यवाद. तुम्ही इकडं लवकर फिरकणार पण नाहीत, पण प्रभूला धन्यवाद द्या, तुमचा द्राक्षरस संपला म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात. हालेलुया. कुणाचं तरी लाजर मेला म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात. हालेलुया. अडचणी आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, ते देवाच्या गौरवासाठी आहेत. हालेलुया. स्वर्गात कोणी लेट व्हायचा प्रश्नच नाही, कारण यायला तुम्ही कुठं जाणारच नाही ना. तुम्हाला कामावर नाही जायचंय, तुम्हाला स्वयंपाक नाही करायचं आहे. बहिणी खुश झाल्या, प्रभूला धन्यवाद. कपडे नाही, भांडे नाही, काही नाही, फक्त देवाचं गौरव. किती छान. हालेलुया. तिथं थकणार नाही, कोणी कुठं जाणार नाही, फक्त परमेश्वराचा चेहरा बघून रात्रंदिवस देवाची स्तुती आराधना, देवाचा अलौकिक, आणि देवाला प्रार्थना करा. ते जीवन आम्हाला पाहिजे. प्रत्येक क्षणी नवीन नवीन गीत गाऊन आपण देवाची आराधना करणार. हालेलुया. आता काळी 2मध्ये गायलं, आता काळी 5मध्ये गाऊ. हालेलुया. ह्या स्वरात गायला, आता ह्या टोनमध्ये गाऊ, पण रात्रंदिवस वेगवेगळ्या पद्धतीने. आता ह्या तालात गायला, आता त्या तालात गाऊ. आता एकाच जागेवर डान्स केला, आता अख्ख्या स्वर्गात इकडून तिकडून पळत पळत गाऊ. असं काही ना काही करत राहू. लोकांना वाटतं की किती बोरिंग असेल, नुसतं आराधना आराधना आराधना. हे तुम्हाला इथं हे वर्शिप लोक उभे करतात, हे गुडघे जाम होतात काही लोकांचे, है ना. ते इथं आहे सगळं, हे इथं आहे सगळं. पण इथूनच प्रॅक्टिस करा, आराधक बना.
देवाची त्याच्यामध्ये फार मोठी योजना आहे प्रियांनो. देवाचं फार मोठं अलौकिक गौरव आहे त्याच्यामध्ये. बायबल सांगतं की त्या त्रासात, त्या अडचणीमध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत की ऐक्य वाढलं. तुमच्या वैऱ्यामुळे तुमचं ऐक्य वाढणार आहे. तुमचा वैरी आल्यामुळे परमेश्वर तुम्हाला तृप्त करणार आहे. तुमचे वैरी आल्यामुळे, त्या अडचणी आल्यामुळे तुम्हाला परमेश्वर उच्च दर्जावरती नेणार आहे. स्तोत्र 119 आणि 71. स्तोत्र 119, 71. मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले. मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले, कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो. अडचणी येतात, माणूस बऱ्याच गोष्टी शिकतो. अडचणींमुळे, प्रॉब्लेम्समुळे, समस्यांमुळे मनुष्य खूप गोष्टी शिकतो. आणि म्हणून ज्यावेळेस अडचणी येतील त्यावेळेस समजून जायचं की आता क्लासमध्ये नवीन चॅप्टर सुरू झाला आहे. परमेश्वर काहीतरी नवा लेसन मला शिकवतोय. आणि म्हणायचं, प्रभू मी तयार आहे, तुला जे शिकवायचं ते मला शिकव. हालेलुया. प्रत्येक अडचणीत, प्रत्येक अडखळणं, प्रत्येक प्रॉब्लेम, त्याच्यातून मनुष्य काही ना काही गोष्टी शिकत असतो. आणि म्हणून पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले, कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो. अनेक गोष्टी आहेत प्रियांनो. प्रॉब्लेम्स आल्यानंतर देवाचं गौरव होतं समस्यांमध्ये. पण अशी कधी चुकून पण प्रार्थना करू नका, देवा प्रॉब्लेम पाठव, देवा वैरी पाठव. आपण आशीर्वादच मागायचे, पण त्या आशीर्वाद मिळत असताना अडचणी जरी आल्या तर त्या पण एन्जॉय करायच्या. आणि त्याचा हाच अर्थ घ्यायचा, याच्यामधून माझ्या देवाचाच गौरव होणार आहे. ऐका, निर्गम याचा 1 अध्याय 11 आणि 12 वचन. एक्सोडस चॅप्टर 1 वर्सेस 11 and 12. आता एकदम लक्षपूर्वक ऐका, संदेशाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत आपण. येस. त्यांनी त्यांच्यावर कामाचा बोजा लादून त्यांना जेरीस आणावे, ह्या हेतूने त्यांच्यापासून बिगार काम करून घेणारे मुकादम नेमले. तेव्हा त्यांनी फारोसाठी पिथोम व रामसेस ही कोठारांची नगरे बांधली. म्हणजे मिस्री लोक जे आहेत ते खूप छळ करतायत इस्रायल लोकांचा. कारण की काय झालं की त्यांची संख्या वाढली. इस्रायल लोक खूप संख्येने जास्त वाढले. मग इकडच्या लोकल लोकांना भीती वाटायला लागली. कोणाच्या? फारोच्या. बापरे, हे जर आपल्यापेक्षा संख्येने जास्त झाले, एक दिवशी आपलाच काटा काढतील. कोणाची मदत घेतली, काय केलं तर आपल्यालाच इथून हाकलून देतील आणि हा पूर्ण इजिप्त देश त्यांचा होऊन जाईल. मग ह्यांना काय करायचं? ह्यांना त्रास देऊ आपण, ह्यांना गुलाम करू. आणि मग त्यांना गुलाम करण्याच्या भानगडीमध्ये त्यांना खूप त्रास द्यायला लागला आणि कोठारांची खूप मोठी मोठी 2 नगरं त्यांच्याकडून बांधून घेतली. करा विटा, बांधा, बनवा, असं केलं. पुढे ऐका. पण जितके अधिक त्यांना जाचले तितके अधिक ते वाढून बहुगुणित झाले. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया. हालेलुया. जितके अधिक त्यांना जाचले तितके अधिक ते वाढून बहुगुणित झाले व त्यांचा चोहोकडे विस्तार झाला. त्यांना इस्रायल वंशजाचा तिटकारा वाटू लागला. जेवढा त्यांचा जाच झाला तेवढी त्यांची वाढ झाली. हालेलुया. ह्या दिवसात मंडळांचा, ख्रिस्ती लोकांचा छळ वाढेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मंडळीची वाढ थांबणार नाही प्रियांनो. हालेलुया. देवाचं राज्य वाढत वाढत आणि वाढत जाणार आहे. प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जाणार आहे. हालेलुया. जास्तीत जास्त लोकांना शुभवर्तमान सांगण्याची गरज आहे प्रियांनो. हे दिवस आमच्यासाठी देवाच्या गौरवाचे आहेत. देवाच्या अनेक सेवकांनी अनेक गोष्टी या काळात रिव्हील केलेल्या आहेत, परंतु हेच अगत्य आहे की प्रभूचं येणं समीप आहे. आणि म्हणून आता आम्हाला आशीर्वाद मिळतात ते आम्ही एन्जॉय करतो, पण आजपासून काय एन्जॉय करायचं? संकट पण एन्जॉय करायचे. आमेन. प्रॉब्लेम आले तर रडत बसायचं. कोणी तुमचा छळ केला तर त्यांचा पण छळ करायचा. तुमचा निंदक कोणी उभा राहिलं तर, तुमच्या विरोधक कोणी उभे राहिले तर, त्या सगळ्या परिस्थितीत आम्ही देवाचं गौरव केलं पाहिजे. हालेलुया. कारण की हे असे दिवस आहेत की तुमचे वैरी तुमची स्तुती करणार आहेत. जे तुमचे विरोधक आहेत, तुमच्याबद्दल कुरकुर करणारे,
वाईट बोलणारे लोक, त्यांच्या मुखातून देवाची स्तुती निघणार आहे. त्यांच्या मुखातून हे निघेल की हा देवाचा खरा दास आहे, ही देवाची खरी दासी आहे. आमेन. की आज नंतर आम्ही वैऱ्यावरती प्रीती करायची, आमेन. पण त्यांच्यातले जे दुष्ट आत्मे आहेत त्यांना पायाखाली तोडवायचं. बोला येशू मसीह की. आणि हे सगळं बॅटल आम्ही आध्यात्मिक दर्जावरती घेऊन जायचं. आज नंतर जर हे वचन तुम्ही तुमच्या जीवनात स्वीकाराल, कारण ह्या दिवसामध्ये तुमचे जे पण विरोधक असतील, परमेश्वर त्यांची मुखं बंद करणार आहे. हालेलुया. परमेश्वराचा विशेष फेवर तुमच्या जीवनावर तुम्ही पाहणार आहेत. बोला येशू मसीह की. देवाच्या प्रिय लोकांनो, जेही तुमच्या बरोबर चुकीचं वागत होते, परमेश्वराने त्यांचा ताबा आज रात्री घेतलेला आहे. मी म्हटलं तुमच्या वैऱ्यांचा ताबा देवाने घेतलेला आहे. जे तुमचे विरोध करणारे होते त्यांचा ताबा देवाने आज रात्री घेतला आहे. तुमच्यावर अरिष्ट आणण्याचा प्रयत्न जे करत होते त्यांचा ताबा परमेश्वराने घेतलेला आहे. जे तुमच्याबद्दल अपशब्द बोलत होते, परमेश्वराने आज त्यांचा ताबा घेतलेला आहे. ज्याने तुमच्या विरुद्ध षडयंत्र रचलं होतं, काही पण त्यांनी प्लॅन केले होते, ते येशूने आज रात्री रद्द केलेत, कारण परमेश्वराने त्यांचा ताबा घेतलेला आहे. हालेलुया. तुमचे वैरी तुमची स्तुती करतील, आणि त्यांनी तुमच्या तोंडावर जर स्तुती केली तर त्यांना एकच सांगा, माझी नको करू, तर माझ्या देवाची स्तुती कर. बोलो येशू मसीह की.